नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात महावितरण महासंग्राम। तर मित्रांनो, या सिरीज आणण्यामागला हेतू आहे की आता शेवटच्या 2 दिवस राहिलेले आहेत परीक्षेला। तर यासाठी पूर्वतयारी आपण करत आहोत। त्या पूर्वतयारीमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेतलेले आहेत। तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर सुरू करूया या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। सिंगल फेज मोटरच्या स्टेटरमध्ये 2 वाइंडिंग्स असतात, ज्या लॅमिनेटेड लोखंडी कोअरमध्ये परस्पर समकोनाने लावलेल्या असतात। त्यापैकी एक मुख्य वाइंडिंग असते तर दुसरी कोणती? ऑप्शन ए आर्मेचर वाइंडिंग, ऑप्शन बी रोटर वाइंडिंग, ऑप्शन सी रनिंग वाइंडिंग, ऑप्शन डी सहाय्यक वाइंडिंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सहाय्यक वाइंडिंग। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। खालीलपैकी कोणती सिंगल फेज इंडक्शन मोटर नाही? ऑप्शन ए स्लिप फेज इंडक्शन मोटर, ऑप्शन बी रिफ्लेक्शन स्टार्टर इंडक्शन मोटर, ऑप्शन सी स्लिप रिंग इंडक्शन मोटर, ऑप्शन डी शेडेड पोल इंडक्शन मोटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्लिप रिंग इंडक्शन मोटर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। जर 230 व्होल्ट डीसी सिरीज मोटरला 230 व्होल्टेज एसी पुरवठा दिला तर काय होईल? ऑप्शन ए मोटर जोरात कंपेन करेल, ऑप्शन सी मोटर जळून जाईल, ऑप्शन सी मोटर एकदाही चालणार नाही, ऑप्शन डी मोटर कमी कार्यक्षमता आणि अधिक स्पार्किंग सह चालेल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मोटर कमी कार्यक्षमता आणि अधिक स्पार्किंग सह चालेल। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। युनिव्हर्सल मोटरमध्ये कॉम्पोसिटिंग वाइंडिंग्सचा उपयोग काय करतो? ऑप्शन ए आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम कमी करण्यासाठी, ऑप्शन बी मोटरला सुरुवातीचा टॉर्क देण्यासाठी, ऑप्शन सी मोटर 2 फेजमध्ये रूपांतर करण्यासाठी, ऑप्शन डी वेग नियंत्रित करण्यासाठी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम कमी करण्यासाठी। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। खालीलपैकी कोणत्या मोटरचा वापर हेअर ड्रायर, व्हॅक्यूम क्लीनर आणि घरगुती अन्न प्रक्रिया कर्त्यामध्ये होते? तर यात ऑप्शन स्थायी चुंबक सिंक्रोनस मोटर, ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन सी रिएक्शन मोटर, ऑप्शन डी इंडक्शन मोटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। टायमिंग आणि नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणता मोटर वापरला जातो? ऑप्शन ए रिफ्लेक्शन मोटर, ऑप्शन बी सिरीज मोटर, ऑप्शन सी रिलक्टन्स मोटर, ऑप्शन डी युनिव्हर्सल मोटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रिलक्टन्स मोटर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 2 मूल्य कॅपॅसिटर मोटरमध्ये धावत्या वाइंडिंगसाठी कोणत्या प्रकारचा कॅपॅसिटर वापरला जातो? ऑप्शन ए ड्राय प्रकार एसी इलेक्ट्रिक लाईट, ऑप्शन बी एअर कॅपॅसिटर, ऑप्शन सी सिरॅमिक प्रकार, ऑप्शन डी पेपर स्प्रेड ऑइल फील्ड। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एअर कॅपॅसिटर। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। युनिव्हर्सल मोटरमध्ये ब्रुशची रुंदी आणि कम्युटेटर सिगमेंटची रुंदी यांचे प्रमाण सामान्यतः किती असते? ऑप्शन ए 1:1, ऑप्शन बी 1:2, ऑप्शन सी 4:1, ऑप्शन डी 2:1। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए
एकास एक। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, वॉशिंग मशीन आणि मिक्सरसाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचा मोटर वापरला जातो? ऑप्शन ए सिंक्रोनस मोटर, ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन सी डीसी शंट मोटर, ऑप्शन डी रिडकन्स मोटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 1 HP किती वॅट्स एवढे असते? ऑप्शन ए 743, ऑप्शन बी 745, ऑप्शन सी 744, ऑप्शन डी 746। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 745। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, पोर्टेबल ड्रिल मध्ये कोणता मोटर वापरला जातो? ऑप्शन ए रिप्सन मोटर, ऑप्शन बी हिस्टेरेसिस मोटर, ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन डी कॅपॅसिटर रन मोटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कॅपॅसिटर स्टार्ट सिंगल फेज मोटरमध्ये कॅपॅसिटरची जागी डॅश वापरल्यास मोटर तेच दिशेने चालेल। ऑप्शन ए इंडक्टर, ऑप्शन बी रेसिस्टर, ऑप्शन सी रेसिस्टर आणि कॅपॅसिटर, ऑप्शन डी रेसिस्टर आणि इंडक्टर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रेसिस्टर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, टेबल फॅनचा वेग कसा नियंत्रित केला जातो? ऑप्शन ए वारंवारता नियंत्रणाने, ऑप्शन बी वारंवारता वाढवून, ऑप्शन सी वेव्हच्या आकारावर नियंत्रण करून, ऑप्शन डी इनपुट व्होल्टेज नियंत्रित करून। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इनपुट व्होल्टेज नियंत्रण करून। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, छताच्या पंख्याचा वेग कमी होण्यामागील कारण काय असू शकते? ऑप्शन ए ब्लेड्सवर गंज लागणे, ऑप्शन बी कॅनोपी तुटणे, ऑप्शन सी कॅपॅसिटर खराब होणे, ऑप्शन डी चुकीची स्थापना। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॅपॅसिटर खराब होणे। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटरची मुख्य कार्य काय असेही? ऑप्शन ए आवाज कमी करणे, ऑप्शन बी स्लिप नियंत्रित करणे, ऑप्शन सी कार्यक्षमता वाढवणे, ऑप्शन डी उच्च सुरुवातीचा टॉर्क प्रदान करणे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उच्च सुरुवातीचा टॉर्क प्रदान करणे। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 2 मूल्ये कॅपॅसिटर रन मोटरची कार्यक्षमता कशी वर्गीकृत केली जाते? ऑप्शन ए जलद उलटफेर करण्याच्या गरजेनुसार, ऑप्शन बी कमी सुरुवातीच्या टॉर्कच्या गरजेनुसार, ऑप्शन सी जड लोड सुरू करण्याच्या क्षमतेनुसार, ऑप्शन डी मोटारचा वेग नियंत्रित करून। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मोटरचा वेग नियंत्रित करून। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, साधा मिक्सर सुमारे किती वीज वापरतो? ऑप्शन ए 200 वॅट, ऑप्शन बी 400 वॅट, ऑप्शन सी 100 वॅट, ऑप्शन डी 5000 वॅट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 200 वॅट। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, युनिव्हर्सल मोटरचा फिरण्याचा दिशाभाग कसा उलटवला जातो?
ऑप्शन ए पुरवठा टर्मिनल उलटवून, ऑप्शन बी AC वरून DC वर स्विच करून, ऑप्शन सी ब्रशचे लीड्स बदलून, ऑप्शन डी वाइंडिंग बदलून. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ब्रशचे लीड्स बदलून. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. घरगुती फ्रीज मध्ये कोणता मोटर वापरला जातो? ऑप्शन ए DC सिरीज मोटर, ऑप्शन बी DC शंट मोटर, ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन डी सिंगल फेज इंडक्शन मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिंगल फेज इंडक्शन मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंगल फेज मोटर स्वतःहून का सुरू होत नाही? ऑप्शन ए फक्त एका वाइंडिंगवर पुरेशी फिरणारी ताकद निर्माण होत नाही, ऑप्शन बी कमकुवत चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो, ऑप्शन सी 230 व्होल्टवर चालतो, ऑप्शन डी कंपनारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फक्त एका वाइंडिंगवर पुरेशी फिरणारी ताकद निर्माण होत नाही. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कॅपॅसिटर स्टार्ट मोटर असलेल्या छताच्या फॅन मध्ये स्विच ऑन करतात पंखा फिरत नाही पण हाताने फिरवल्यास सुरू होतो. कारण काय आहे? ऑप्शन ए फ्यूज उडलेला, ऑप्शन बी केंद्रीफ्युगल स्विच उघडा आहे, ऑप्शन सी कॅपॅसिटर उघडा आहे, ऑप्शन डी कॅपॅसिटर शॉर्ट झाला आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॅपॅसिटर उघडा आहे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. कॅपॅसिटर स्टार्ट सिंगल फेज मोटरचा फिरण्याचा दिशा कशी उलटवली जाते? ऑप्शन ए पुरवठा स्त्रोताचा कनेक्शन बदलून, ऑप्शन बी रनिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग दोन्हीचे कनेक्शन एकत्र बदलून, ऑप्शन सी फक्त रनिंग वाइंडिंगचे कनेक्शन बदलून, ऑप्शन डी रनिंग किंवा स्टार्टिंग वाइंडिंग पैकी कोणतीही एकाचे कनेक्शन बदलून. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी रनिंग किंवा स्टार्टिंग वाइंडिंग पैकी कोणत्याही एकाचे कनेक्शन बदलून. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. घरगुती मिक्सर ग्राइंडर साठी कोणता मोटर सर्वात योग्य आहे? ऑप्शन ए स्लिप्ड फेज मोटर, ऑप्शन बी रिफ्लेक्शन मोटर, ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन डी कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. युनिव्हर्सल मोटरचा फायदा काय आहे? ऑप्शन ए पूर्ण लोडवर अधिक वेग प्रदान करतो, ऑप्शन बी वेगवेगळ्या लोडवर बदलतो, ऑप्शन सी पूर्ण लोडवर निर्धारित वेग देतो, ऑप्शन डी सर्व लोडवर स्थिर वेग देतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वेगवेगळ्या लोडवर बदलतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सिंगल फेज मोटरमध्ये सुरुवातीच्या वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग याच्यात किती अंशाचा विस्थापन असतो? ऑप्शन ए 60 अंश, ऑप्शन बी 180 अंश, ऑप्शन सी 120 अंश, ऑप्शन डी 90 अंश. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 90 अंश. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 1400 मी स्वीप असलेल्या छताच्या फॅनसाठी मोटर रेटिंग किती असतो? ऑप्शन ए 10 ते 15 वॅट, ऑप्शन बी 50 ते 70 वॅट, ऑप्शन सी 120 ते 180 वॅट, ऑप्शन डी
250 ते 500 वॅट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 50 ते 70 वॅट। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणती सिंगल फेज मोटर सर्वात स्वस्त आहे? ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट मोटर, ऑप्शन बी कॅपॅसिटर रन मोटर, ऑप्शन सी रिफ्लेक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर, ऑप्शन डी सर्वांची किंमत सारखीच आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट मोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंगल फेज इंडक्शन मोटर सहसा कोणता पॉवर फॅक्टरवर चालते? ऑप्शन ए युनिटी पॉवर फॅक्टर, ऑप्शन बी 0.8 पॉवर फॅक्टर लीड, ऑप्शन सी 0.8 पॉवर फॅक्टर लीड, ऑप्शन डी 0.6 पॉवर फॅक्टर लीड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 0.8 पॉवर फॅक्टर लीड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणत्या अनुप्रयोगासाठी सर्वात कमी रेटिंगची मोटर लागेल? ऑप्शन ए घरगुती मिक्सर ग्राइंडर, ऑप्शन बी इलेक्ट्रिकल घड्याळ, ऑप्शन सी टेबल फॅन, ऑप्शन डी शिवण मशीन। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इलेक्ट्रिकल घड्याळ। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणती सिंगल फेज मोटर इतक्या कमी गतीने उपलब्ध आहे की ती फक्त एका रोटेशनल प्रति मिनिट फिरू शकते? ऑप्शन ए शेडेड पोल, ऑप्शन बी रिडकर्स मोड, ऑप्शन सी हिस्टेरेसिस, ऑप्शन डी युनिव्हर्सल। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हिस्टेरेसिस। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, रिफ्लेक्शन मोटर मध्ये ब्रश कसे जोडलेले असतात? ऑप्शन ए बाह्य पुरवठ्याशी, ऑप्शन बी स्टेटर वाइंडिंगशी, ऑप्शन सी जम्पर वायरच्या मदतीने एकमेकांशी, ऑप्शन डी फक्त चालू असताना मोटरशी जोडलेले। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जम्पर वायरच्या मदतीने एकमेकाशी। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कोणत्या मोटरमध्ये रोटर वाइंडिंग नसते? ऑप्शन ए रिफ्लेक्शन मोटर, ऑप्शन बी रिलक्टन्स मोटर, ऑप्शन सी हिस्टेरेसिस मोटर, ऑप्शन डी स्टेपर मोटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हिस्टेरेसिस मोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालील आकृतीत कोणत्या मोटरची आहे? ऑप्शन ए रिफ्लेक्शन मोटर, ऑप्शन बी स्टेपर मोटर, ऑप्शन सी हिस्टेरेसिस मोटर, ऑप्शन डी कॅपॅसिटर स्टार्ट मोटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रिफ्लेक्शन मोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालील गुणधर्म वक्र कोणत्या मोटरचा आहे? ऑप्शन ए युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन बी शेडेड पोल मोटर, ऑप्शन सी सिंगल फेज इंडक्शन मोटर, ऑप्शन डी 3 फेज इंडक्शन मोटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सिंगल फेज इंडक्शन मोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, युनिव्हर्सल मोटर फ्रीज मध्ये का वापरली जाते? ऑप्शन ए उच्च सुरुवातीचा टार्क देते, ऑप्शन बी कमी टार्क देते, ऑप्शन सी स्थिर वेग देते, ऑप्शन डी आकार लहान आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उच्च सुरुवातीचा टार्क देते। तर मित्रांनो
पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणता मोटर आहे अनएक्साइटेड सिंगल फेज सिंक्रोनस मोटर? ऑप्शन ए एसी सिरीज मोटर, ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन सी रिलक्टन्स मोटर, ऑप्शन डी रिफ्लेक्शन मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रिलक्टन्स मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंगल फेज मोटरमध्ये कोणता कॅपॅसिटर प्राधान्याने वापरला जातो? ऑप्शन ए पेपर कॅपॅसिटर, ऑप्शन बी सिरॅमिक कॅपॅसिटर, ऑप्शन सी मायका कॅपॅसिटर, ऑप्शन डी इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पेपर कॅपॅसिटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट लहान मोटरसाठी कॅपॅसिटरची किंमत किती असते? ऑप्शन ए शेकडो फॅरेड्स, ऑप्शन बी 10 फॅरेड्स, ऑप्शन सी 100 मायक्रोफॅरेड्स पेक्षा कमी, ऑप्शन डी 100 मायक्रोफॅरेड पेक्षा जास्त. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 100 मायक्रोफॅरेड पेक्षा कमी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, रिफ्लेक्शन मोटरचा फिरण्याची दिशा कसा बदलू शकतो? ऑप्शन ए पुरवठा संयोजन बदलून, ऑप्शन बी स्टेटर संयोजन बदलून, ऑप्शन सी रोटर वाइंडिंग समायोजन बदलून, ऑप्शन डी ब्रशची जागा बदलून. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ब्रशची जागा बदलून. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणत्या सिंगल फेज मोटरमध्ये सर्वात कमी सुरुवातीचा टॉर्क असतो? ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर, ऑप्शन बी रिफ्लेक्शन इंडक्शन मोटर, ऑप्शन सी शेडेड पोल मोटर, ऑप्शन डी युनिव्हर्सल मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शेडेड पोल मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सिंगल फेज मोटरचा पॉवर फॅक्टर सर्वात जास्त असतो? ऑप्शन ए युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन बी रिफ्लेक्शन मोटर, ऑप्शन सी कॅपॅसिटर स्टार्ट मोटर, ऑप्शन डी कॅपॅसिटर रन मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कॅपॅसिटर रन मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंगल फेज इलेक्ट्रिकल बोअर मध्ये सामान्यतः कोणता मोटर वापरला जातो? ऑप्शन ए रिफ्लेक्शन मोटर, ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन सी कॅपॅसिटर रन मोटर, ऑप्शन डी हिस्टेरेसिस मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॅपॅसिटर रन मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणत्या सिंगल फेज मोटरची फिरण्याची दिशा केवळ कनेक्शन बदलून उलटवू शकत नाही? ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन मोटर, ऑप्शन बी 2 मूल्य कॅपॅसिटर मोटर, ऑप्शन सी रिफ्लेक्शन इंडक्शन मोटर, ऑप्शन डी युनिव्हर्सल मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2 मूल्य कॅपॅसिटर मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सेल्फ बॅलन्स इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणता मोटर वापरला जातो? ऑप्शन ए एक फेज एसी मोटर, ऑप्शन बी डीसी सर्वो मोटर, ऑप्शन सी एसी सर्वो मोटर, ऑप्शन डी एसी इंडक्शन मोटर.
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डीसी सर्वो मोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे शेडेड पोल मोटर बाबत खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही। ऑप्शन ए त्याची कार्यक्षमता खूप कमी असते, ऑप्शन बी पॉवर फॅक्टर लॅगिंग असतो, ऑप्शन सी सुरुवातीचा टॉर्क जास्त असतो, ऑप्शन डी फिरण्याची दिशा अनशेडेड भागापासून शेडेड भागाकडे असते। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सुरुवातीचा टॉर्क जास्त असतो। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज मोटरचा फिरणारा भाग काय म्हणतात। ऑप्शन ए योक, ऑप्शन बी रोटर, ऑप्शन सी आर्मेचर, ऑप्शन डी सुरुवातीची वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणत्या मोटरला सिंगल फेज सिरीज मोटर असेही म्हणतात। ऑप्शन ए स्टेपर मोटर, ऑप्शन बी रिफ्लेक्शन मोटर, ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन डी रिलक्टन्स मोटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज मोटर सुरू करण्याचा सर्वात स्वस्त व योग्य मार्ग कोणता आहे। ऑप्शन ए रेसिस्टर पद्धत, ऑप्शन बी इंडक्शन मोटर पद्धत, ऑप्शन सी कॅपॅसिटर स्टार्ट पद्धत, ऑप्शन डी स्लिप फेज पद्धत। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रेसिस्टर पद्धत। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज मोटरच्या सुरुवातीच्या कॅपॅसिटर साठी कोणता कॅपॅसिटर वापरला जातो। ऑप्शन ए इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर, ऑप्शन बी सिरॅमिक कॅपॅसिटर, ऑप्शन सी पेपर कॅपॅसिटर, ऑप्शन डी ऑइल फील्ड कॅपॅसिटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणता मोटर सर्वाधिक सुरुवातीचा टॉर्क देतो। ऑप्शन ए युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन बी कॅपॅसिटर स्टार्ट मोटर, ऑप्शन डी सी शेटेड पोल मोटर, ऑप्शन डी सर्वाची सुरुवात टॉर्क 0 असते। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए युनिव्हर्सल मोटर। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। भेटूया पुढील भागामध्ये।